देवळाली कॅम्पच्या जुन्या स्टेशनवाडी लगतच्या नाल्यात बिबट्यांचा मुक्त संचार. परिसरात बिबट्यांची दहशत. गेल्या महिना 15 दिवसांपासून बिबट्यांच्या अस्तित्वाची चर्चा देवळाली कॅम्प पंचक्रोशीत थंडावली होती. मात्र सोमवारी रात्री 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्पच्या जुन्या स्टेशनवाडी लगतच्या नाल्याजवळ चक्क 2 ते 4 बिबटे एकत्र मुक्त संचार करीत असताना परिसरातील रहिवाशांना दिसून आले. त्यांनी या घटनेचे चित्रीकरण आपल्या भ्रमणध्वनीत केले. एकाच वेळी एवढ्या बिबट्यांना एकत्र बघून परिसरातील रहिवाशांची पाचावर धारण बसली. सध्या दिसून आलेल्या बिबट्यामध्ये नर, मादी आणि 2 बछडे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिसरात बिबट्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा, खाद्य आणि पाणी मुबलक असल्याने यापूर्वी देखील या भागात बिबट्यांचे अस्तित्व होते. तसेच काही महिन्यांपूर्वी एक बिबट्या रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत गतप्राण झाला होता. त्यावेळीही त्याच्या समवेत अजून एक बिबट्या होता अशी चर्चा त्यावेळी होती. त्यामुळे या बिबट्यांना वनविभागाने पिंजरा लावून तत्काळ या भागातून स्थलांतरित करावे अशी मागणी सुयोग तपासे, अनिल जगताप, प्रवीण पवार, अक्षय भवार, शुभम भालेराव, विकास साळवे, पंकज भवार यांनी केली आहे. दरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडण्या अगोदरच वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांना सुरक्षितरित्या बंदिस्त करून न्यावे अशी मागणी जुने स्टेशनवाडीतील रहिवाशांनी केली आहे. जुने स्टेशनवाडीतील रहिवाशांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.